आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा बाबा. नमस्ते मॅडम. भाऊजींचा फोन येतोय. नमस्ते मॅडम. भाऊजींचा फोन येतोय. ना आत्मा भाऊजींचा नमस्ते. फोन येतोय. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडलो आहे आणि या ऊर्जेसह जुडत असताना थर्ड डिग्री पर्यंतचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. मग प्रणव दादा आपल्याला त्यांचा अनुभव आणि परिचय देतात. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. अ, सर्वप्रथम मी खूप धन्यवाद म्हणेन रेकीला आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला. कारण रेकीमुळे माझ्या आयुष्यात आता हळूहळू खूप बदल घडत आहेत आणि जे लक्षात आता येत आहे. सर्वांचं म्हणणं आहे की थोडासा आवाज मोठा करा. हा, येतोय का आता आवाज? हा, आता छान बरा येतोय. हा हा. हा हा. तर माझा अनुभव शेअर करू इच्छितो. सर्वप्रथम म्हणजे अ, एक गोष्ट सांगू इच्छितो. म्हणजे मला इकडे कोणाचंही हे करायचं नाहीये. म्हणजे अ, माझा एक मित्र आहे. तो मला तो रेकी शिकलेला आहे. तो इकडे गोव्यातच एका मॅडमकडे शिकलाय. आणि तो मला म्हणाला की तो शिकलाय आणि काय काय ते झालं. आणि मला एक दिवस तो घेऊन गेला. आणि मी गेलेलो फक्त बघण्यासाठी की काय असतं नेमकं आणि काय हिलिंग हा प्रकार काय असतो हे बघण्यासाठी तिकडे गेलेलो. पण तिकडे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. म्हणजे मी गेलो होतो एका गोष्टीसाठी आणि तिकडे केलं काहीतरी वेगळंच आणि माझे ₹5,000 तिकडे एका क्षणात माझे ₹5,000 गेले. आता ते कसे गेले, का गेले या इन डिटेलमध्ये मी जात नाही. पण माझ्या असं लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. तिकडं थोडंफार माझ्या मनात हे झालं होतं, म्हणजे असं म्हणणार नाही मी प्रश्न आला होता की हे खरंच असं आहे का? पण नंतर आमच्या आयुष्यात 4 महिन्यापूर्वी एक खूप वाईट अशी घटना घडली. ती म्हणजे माझे बाबा अचानक गेले. आणि त्यानंतर मग माझी आई जी प्रणव आहे दादा, ती प्रणव दादा, हा एक मिनिट तुम्हाला हा थांबवते. थोडा हेडफोन काढता का? आवाज खरंच खूप कमी आहे. हा, का काय माहिती. आणि मग सगळेजण असे बघताय, असं ऐकतायत तुम्हाला. हा, कान आता देऊन. येतोय का ऐकू? हा, बघूया बरं येतोय. आता. आता ऐकू येते का? आता बऱ्यापैकी बरा येतो. अजूनही तुम्ही हा. तुमच्या मोबाईलच्या जवळ या. नाही, मी लॅपटॉपच्या जवळ आहे. लॅपटॉप हा लावलाय. हा हा हा. हा, म्हणून आवाज तेवढा येतो. हो. बरोबर. हा, ठीक आहे. आता आता येत असेल. आता एकदम जवळ आता आलेलो आहे. येतो. हो हो. हो. तर त्यानंतर माझी आई जी आहे ती मंजुश्री हिलिंग सोबत तुमच्यासोबत जोडली गेली. खूप आयुष्यात खूप असा तो कठीण काळ होता बाबा गेल्यानंतरचा. आणि आई आणि मी दोघंही आम्ही खूप खचलो होतो. पण आई रेकीशी जोडली गेली आणि हळूहळू तिच्यात मला खूप असे बदल जाणवले. मी तिला ऐकायचो, रोज ती सेशनला बसायची, तुमचा आवाज ऐकायचो. तुम्ही जे सांगायचा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत आपण जोडले गेलो आहोत. आणि मग हळूहळू तिच्यात खूप असे बदल झाले आणि तिला स्वतःला ते जाणवले. आणि मग तिने तिच्याकडे बघून मला पण असं वाटलं की हे मी पण केलं पाहिजे. आणि तिचा पण खूप मला हे होता, सपोर्ट होता. आईने पण मला सांगितलं की करून बघ. कारण तो काळच असा होता की आम्ही खूप त्या ह्याच्यात डिस्टर्ब होतो. पण आता असं झालंय की जेव्हापासून मी रेकीशी जोडलो गेलोय तेव्हापासून आयुष्यात खूप बदल झाले आणि खूप पॉझिटिव्हिटी जाणवते. स्वतःबद्दल मध्यंतरी खूप नेगेटिव्ह असे विचार असायचे डोक्यात. खूप म्हणजे खूप नेगेटिव्ह विचार यायचे. म्हणजे अं, मला एक काय म्हणू मी त्याला, ऑब्सेशन झालं होतं की मी माझ्या छातीत दुखतंय का, किंवा मला पल्स मी स्वतःचा चेक करायचो. मी पीई टीचर आहे, त्यामुळे मला माहिती आहे पल्सचं काय गणित असतं ते. त्यामुळे परत परत वारंवार म्हणजे मला अशी मनात एवढी भीती वाटायची, का वाटायची, कशी ती निर्माण झाली काय माहिती, पण मी ते परत परत चेक करायचो. पण जेव्हापासून मी सुरुवात केली, मेडिटेशन करायला सुरुवात केली, माझी ती भीती नाहीच झालेली आहे. अक्षरशः कुठे गेली काहीच कळत नाही. त्यामुळे माझ्याबद्दल आता स्वतः म्हणजे मी होतो आधीपासून खूप, पूर्वी मी पॉझिटिव्ह होतो, स्वतःबद्दल मला खूप कॉन्फिडन्स होता. पण मध्यंतरी तो सगळा मी हरवला होता. म्हणजे इतका एकाकी झालो होतो, इंट्रोवर्ट झालो होतो की कुठल्याच कोणाशीच बोलायचं नाही, कोणाशी शेअर करायचं नाही, किंवा स्वतःला प्रेझेंट करायचं नाही, असा सगळा विषय चालू होता. पण हे झाल्यानंतर आता मी एवढं मला स्वतःला पॉझिटिव्ह फील करतोय
की माझा तो कॉन्फिडन्स मला परत मिळालेला आहे. मी आता कोणालाही फेस करू शकतो आणि मला खूप पॉझिटिव्हिटी वाटते स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सुद्धा. मला सगळीकडे आता पॉझिटिव्ह वाटत आहे. माझा अजून एक गोष्ट म्हणजे मनी फ्लो जो आहे तो पण माझ्याकडे वाढलेला आहे अचानकपणे. म्हणजे आतापर्यंत असं होतं की मी जॉब करतो त्यामुळे सॅलरी येते महिन्याच्या 15 दिवस झाले की सॅलरी कुठे जाते काहीच कळत नाही. पण आता असं आहे की कुठून पैसे येतात तेच कळत नाही पण अकाउंटला कायम पैसे असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या पण बऱ्यापैकी अडचणी माझ्या कमी झाल्या. मला ऍसिडिटीचा भरपूर त्रास व्हायचा. जे कायम मला ऍसिडिटीचा त्रास व्हायचा तर तो सुद्धा आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल. आणि तुम्ही जे कायम सांगता की विन विन सिच्युएशनने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आपण स्वतःलाही आपल्याला फायदा झालाय तसा आपण दुसऱ्याचा पण फायदा बघितला पाहिजे किंवा त्यात इच्छा केली पाहिजे की त्यांचा पण त्याच्यातनं काहीतरी फायदा. ह्या गोष्टी ही गोष्ट मला एकदम परफेक्टली पटलेली आहे की आपण जेव्हा म्हणतो की मला 2 रुपये मिळू दे त्याचबरोबर आपण दुसऱ्याला पण मिळालं पाहिजे हे पण कायम आपण त्याची इच्छा केली पाहिजे. त्यामुळे ही जी तुमची एक गोष्ट आहे विन विन सिच्युएशन ती मला एकदम व्यवस्थित पटलेली आहे आणि त्याच्यावर मी खूप काम करतो. आणि रेकीने खूप काही दिलंय आणि खूप काही देणार पण आहे कारण ही शक्ती जेवढी आहे युनिव्हर्सची शक्ती जेवढी आहे त्यामुळे मनातल्या भरपूर इच्छा हळूहळू पूर्ण होतील अशी आशा आहे. थँक्यू रेकी, थँक्यू तुम्हाला मॅडम की तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुमच्यामुळे खूप माझ्या आयुष्यात बदल झालेले आहेत आणि पुढे होत राहणार आहेत ही अशी अपेक्षा आहे. नक्कीच होणार. आता तर आपला प्रवास फक्त आपलं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे, असं म्हणूया, आहे ना? आणि आता पुढे आयुष्यामध्ये ऊर्जेचा आपल्याला कायम उपयोग करायचा आहे, ऊर्जावान राहायचं आहे. मी एक प्रणव दादा तुम्हाला विचारेन, जे काही तुमचा रेकीबद्दल गैरसमज झाला होता किंवा जे काही तुम्हाला वाटलं, पण तुम्हाला मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर तुम्हाला समजलं काय, की विज्ञान काय आहे, अध्यात्म काय आहे आणि यामध्ये असलेलं मानसशास्त्र हे आणि तुम्ही एक शिक्षक आहात. शिक्षकी दृष्टिकोनातून तुम्हाला कशा प्रकारे वाटलं? हे महत्वाचं. नाही खरंच खरंच म्हणजे मॅडम सांगायचं ना तर मी जेव्हा त्या मॅडम कडे गेलो होतो हेलिंगसाठी अक्षरशः मी एवढा हे मला राग आलेला की म्हणजे ह्या सगळ्याच्यात म्हणजे अंधविश्वास हे करण्याचं हे चालू आहे का असं मला वाटत होतं आणि माझ्या मनात तो एकदम पक्का हे झालेला. पण तुमचे सेशन्स ऐकले तुमचे एकंदर तुमचा सगळा हा आता 3rd डिग्री पर्यंत माझा प्रवास जो आहे तो बघितल्यानंतर असं लक्षात येतं की काही लोक खरंच याचा चुकीचा वापर करत आहेत. म्हणजे स्वतःचं हे करण्यासाठी या गोष्टीचा या एवढ्या चांगल्या रेकी यासारख्या चांगल्या गोष्टीचा खूप दुरुपयोग करत आहेत. पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लोकांना या याच्याशी जोडत आहात आणि खरंच तुमचं खूप म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे की तुम्ही खूप चांगल्या रीतीने हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात. बस ब्रह्मांडाची कृपा आहे, की ब्रह्मांडाच्या कृपेने मला ते त्या जसं विज्ञान आणि अध्यात्म तर नक्कीच शिकली होती. पण यामधलं मानसशास्त्र मला शोधता आलं. की ही ब्रह्मांडाची कृपा आहे. बाकी काहीच नाही. बरोबर. आणि खरोखर छान सायंटिफिक दृष्टिकोनातून माझ्या माइंडला कुठली भाषा समजते यामधून आपण जर जेव्हा जातो ना, तेव्हा खरोखर खूप छान लवकरात लवकर बदल होतो. कुठं एका वस्तूची गरज पडत नाही. काही खर्च लागत नाही. ऊर्जा आपल्या आतमध्येच आहे. बाहेरच्या कशाची गरज नाही आहे. इव्हन तर आता तुम्ही आहात म्हणून तुम्ही रेकी शिकायला आलेले लोकं माझा क्रिस्टल बिझनेस आहे. ओके. टॅरो रिडिंग ॲज अ प्रोफेशनली मी करते, त्याची गरज असते. पण क्रिस्टल माझा बिझनेस आहे. मी रेकी शिकायला येणाऱ्या अनेक काय जवळ-जवळ सगळ्या सदस्यांना म्हणते, "नाही, तुम्हाला क्रिस्टलची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या ऊर्जेने दुरुस्त होऊ शकता." ओके. फार गरज वाटली तर जे लोकं नाही रेकी शिकत त्यांनी भरभरून क्रिस्टल घ्यावे. ओके. त्यांनी ती सपोर्टेबल एनर्जी वापरावी. पण आपल्या आयुष्यामधला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता माझ्याच आतील ऊर्जेमध्ये आहे. मला ती फक्त आणि फक्त तिचा योग्य पद्धतीनं वापर करायचा आहे. अंधश्रद्धेमध्ये गेलो, की आपण पुन्हा-पुन्हा मागे जातो. एक लेव्हल वाटते आपण बरं आहे, पण पुन्हा-पुन्हा मागे जातो. पण श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. अशा पद्धतीनं. थँक सर. तेच मॅडम मी जर तो प्रसंग जर इन डिटेल सांगितला ना तर जणांच्या मनात संभ्रम येऊ शकतात म्हणून मी तो सांगत नाही की त्यांनी कशा नक्कीच. प्रकारे मला मॅनिप्युलेट केलं त्यावेळी आणि काय काय केलं माझ्यावर ते मी आता सांगत नाही. पण खूप चुकीचं होतं ते आणि तुम्ही हे सगळे गैरसमज दूर केलेत हा एक खूप मोठा हे आहे. थँक्यू तुम्हाला.
फक्त मेडिटेशन करा. आपल्या आतील ऊर्जा समजून घ्या आणि ब्रह्मांडाने तुम्हाला, मला, आपल्याला प्रत्येकाला तो हक्क दिलेला आहे, की आपण म्हणतो ना माझे अधिकार. सगळेजण म्हणतो ना माझा अधिकार मला हवा आहे. हा पहिला अधिकार घे स्वतःची ऊर्जा वापरण्याचा. हिचा वापर कर, मग सगळ्या गोष्टी सांग. आहे ना? आपण प्रॉपर्टीवर अधिकार दाखवतो, नात्यांवर अधिकार दाखवतो, अनेक सगळ्या गोष्टींवर अधिकार दाखवतो. आपली ऊर्जा आहे, आपल्या आतमध्ये आहे. हिचा पुरेपूर वापर कर, अधिकाराने वापर कर आणि मग बघ तुला कुठंच काहीच कमी पडत नाही. थँक यू दादा. थँक यू, थँक यू, थँक यू. धन्यवाद. नीलमने नंबर लावलाय. हो ना निलिमा ताई? हां, निलिमा. रेकॉर्डिंग करताना मॅडम हो ना, करते ना. रेकॉर्डिंग सुरू आहे ना. आत्मा नमस्ते बघा, मॅडम. हा एक फरक आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये, की प्रत्येकाला स्वतःहून शेअरिंग द्यायचं असते. हा एक बदल आहे. तुम्ही शेअरिंग करा. जबरदस्ती कधीच कोणाला केली जात नाही आणि इव्हन तुम्हाला सगळ्यांना एक सांगितलेलं असतं, की फार पर्सनल जो आहे, की आपल्याला चार चौघामध्ये नाही पाठवायची आपली एखादी गोष्ट. नका शेअर करू. ओके. आपल्या स्पेशल सेशनमध्ये जेव्हा रेकॉर्डिंग नसते, तेव्हा तुम्हाला सांगावीशीच वाटली तर. ओके. खूप सुंदर निलिमा. बोला. परिचय. नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना. मी निलिमा मोहिते. मी 20 फेब्रुवारी 2026 ला रेकीला जॉईन झाली. रेकीमध्ये येण्याच्या आधी मी खूप म्हणजे नकारात्मक मध्ये होते. म्हणजे विचारमध्ये गुरफटलेलीच होते. म्हणजे तो झिरो असतो, झिरो बल्ब कसा असतो, तो पेटत नाही, तो पेटतो नाही, अशा परिस्थितीतच मी होते जेव्हा रेकीला यायच्या आधी. आणि मॅडमच्या युट्यूबवर मी महाशिवरात्रीचे सेशन जेव्हा चालू झालं तेव्हा मी ते बघितलं. आणि त्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी मला पॅनिक अटॅक येऊन गेलेला होता ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे. एवढी हां. माझी कंडिशन. पण मी त्या रात्री मला अचानक शिवशक्तीने जागृत केलं की तुला मॅडमचं सेशन अटेंड करायचं आहे. आणि ते हं, समोर आलं, मी ते केलं. हं. तिथून माझे जे आयुष्याला सुरुवात झाली. म्हणजे माझी एक वेळ अशी होती की म्हणजे मी बरेच अनुभव तसे सांगितले, पण आता म्हणजे रेखीला जोडायच्या आधी की मला फोन आला तरी माझं थरकाप भरायचा, अंगामध्ये थरकाप, आणि दिवसभर मी त्या विचारामध्ये गुरफटलेली असायची, रडत असायची की असं आपल्या बाबतीत का. बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या नाही काही सांगू शकत. पण मी आता म्हणजे 15 वर्ष मागे गेले, 40 वर्ष मी मागे गेली आता. एवढं म्हणजे मी त्या दिवशी गेलेली मैत्रिणींच्या बर्थडेला, तर म्हणाले की तू इतकी का छान दिसतेस, इतकी का, तुझं काय. तर मी म्हटलं आहे, म्हटलं तुम्हाला पण मी ते देईन, म्हटलं तर ते काय राज आहे ते सांगेन. आणि म्हणजे आता तर ते विचार येतच नाहीत मनामध्ये. पैशांचा पण प्रॉब्लेम झालाय आणि संकट आले तरी ते चांगल्यासाठीच येत आहेत असं झालेलं आहे. आणि एक मला म्हणजे बोलायचं आहे, म्हणजे माझी खोट दुखत होती पायाची, ती तर पूर्ण बरी झाली, सगळ्या गोष्टी बरी झाल्या. आणि ह्या घरामध्ये असं वाटायचं की झोपेचीच गोळी मी घेते, अजून घेते, म्हणजे आता पण ती अर्धे अर्धे केले मी झोपेची गोळी घेण्याचं प्रमाण रेखीत आल्यामुळे. की बघूया, म्हटलं चला आपण करतो ना, आपण एक केव्हापासून प्रयत्न घ्यायच्या? करतो. गोळी 20 केव्हापासून घ्यायची? 20 वर्ष झाली गोळी घेते. तर रेग्युलर? आता मी रेग्युलर. आणि ते हां. घेतली नव्हती, पण मग मला त्या टेन्शनमुळे पॅनिक अटॅक एक दिवशी आला, घेत असून सुद्धा गोळ्या. पण मी हे हं. सेशन आणि मध्ये जॉईन झाले, तर माझं ते पूर्ण म्हणजे ती भीती तर निघून गेली. आता फोन आले तरी भीती नाही, कोण काय बोललं तरी भीती वाटत नाही मला. आणि माझं सगळं दुखणं पण बरं झालेलं आहे. आणि ह्या घरामध्ये रात्री झोपेची गोळी घेऊन का असं वाटायची की पहाट होऊ दे नको, ती पहाट मला नाही सहन होणार, मला तो दिवसच नको, मला झोपच, म्हणजे इतकं मला टेन्शन यायचं सगळ्या गोष्टींचं. पण ते पण झालं. आणि माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे माझं पतीचं आणि माझं काही पटत नव्हतं एवढं चांगलं. पण ज्या दिवशी मॅडमनी प्रोटोकॉल दिला मृत व्यक्तीला आत्म्याला, पण अक्षरशः म्हणजे माझे मिस्टर, माझे म्हणजे ते असेल कदाचित, मी त्या भावनांना जोडलं असेल, पण त्या दिवशी माझं मन एवढं हलकं झाले ना की म्हणजे मला सगळं काही दुःख दिलं ते मी त्यांना माफ केलं, त्यांनी मला माफ केलं. अक्षरशः म्हणजे मी थरथरत होते. जर माझा त्या दिवशीचा व्हिडिओ जर सेशन झालं असेल हे तर बघितलं पण असं, एवढ्या अंग थरथरत होते. इतकं म्हणजे मी अप्रतिम शक्ती कुठल्याच ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत मी बघितली नव्हती.
एवढी रेकीमध्ये ही शक्ती आहे की आपल्या आंतरिक जागृत करते. म्हणजे आपल्या ज्या व्यक्तींना आपण कधी बघू शकत नाही त्या व्यक्तींना आपण त्या प्रोटोकॉलद्वारे बघितलं आणि त्यांच्याशी संवाद साधला. आणि हे फक्त मंजुश्री मॅडमनी जे रेकीची आपल्याला विद्या दिली त्याच्यामुळे सहज झालेलं आहे. पैसा आता म्हणजे महिनाभर जेव्हा रेकीला जोडले काही ताणतणाव काही नाही. एवढ्या मॅडमने सांगून सुद्धा कालच्याच गोष्टीला मला शेअर करायचं होतं, थोडंसं आला फोन, आता कसं काही गोष्टींचं येतो पण बोलायची इच्छा नाही झाली. पण आज सकाळी जेव्हा मॅडमने मॉर्निंग मेडिटेशन ठेवलं त्याच्यामध्ये इच्छा पूर्ती मेडिटेशन माझ्या मनासारखं झालं. आणि मी मॅडमना पण आज एक गोष्टीसाठी फोन लावला आणि जेव्हा तो बघायच्या नंतर ना माझ्यासमोर मॅडमच्या युट्यूबवरचा एक व्हिडिओ आला, नकारात्मक परिस्थितीमध्ये शांत कसं राहायचं. हा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि मला त्या गोष्टीला म्हणजे मी महिनाभर काही अलिप्त राहिलेली टेन्शनमुळे म्हटलं रे की पण आता असं वाटायला की टेन्शन येऊ दे, आले तरी काही फरक पडत नाही, शांत राहायचं, ते टेन्शन निघून जाणार आहे. हे रेखीमधून मी शिकलेले आहे आणि खूपच म्हणजे खूपच छान आहेत. म्हणजे काही हेच करू शकत नाही. वाईट गोष्टी जवळच आता येत नाही. आल्या तरी आता भीती राहिलेली नाही. फोन कुठलाही येऊ दे आता काही अंग थरथरत नाही, काही होत नाहीये. एकदम म्हणजे मस्त वाटते आणि पॉझिटिव्ह वाटते. स्वतःच्या धुंदीमध्ये रेकीमध्ये हे मेडिटेशन मध्ये हेच करत राहावं असंच वाटते मला आता. आणि एवढंच म्हणजे आता दुसरं सांगायचं म्हणजे मला रेकी म्हणजे कसं पाणी जीवन है, मछली जल की रानी है, तर रेकी म्हणजे जीवन है हे असंच आता वाटते. आणि ह्या ऊर्जेसोबत कायमस्वरूपी म्हणजे राहावं. खूप खूप मला फायदा झालेला आहे. आणि माझे एवढा जुना आजार आहे आता तर मला त्यातून नॉर्मल झालंय, पण नॉर्मल होणार आणि ते होणारच आहे. मी परत येणार ग्रँड मास्टरच्या ह्याला, तेव्हा मी तर माझा अनुभव अजून वेगळा सांगेन आणि मी येणारच आहे. पण मला ह्याच्यातून मॅडमसाठी 2 शब्द ओळी बोलायच्या आहेत, कारण मला गाण्याची थोडी आवड आहे. तर मी बोलते मॅडम. विद्या का ज्ञान का भंडार हमें दिया, ज्ञान का भंडार हमें किया, भविष्य के लिए तैयार हमें दिया, ज्ञान का भंडार हमें किया, भविष्य के लिए तैयार हमें है हमारे उन गुरुओं को, मंजुश्री मैडम को, है हमारी उन गुरुओं को हमें जो दिया ज्ञान का अपर हमें, जो दिया ज्ञान का अपर हमें. थँक्यू मॅडम, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ब्रह्मांड आणि थँक्यू सर्वांना. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद निलिमाताई, खूप खूप धन्यवाद. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणणारच आहे. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये माध्यम झाली. ही ऊर्जा तुमच्या आतली, ऊर्जा तुमची, मेहनत तुम्ही घेतली, बरोबर. मेडिटेशन तुम्ही केलं म्हणजे मेहनत तुम्ही घेतली. मी फक्त माध्यम झाली ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. थँक्यू. तरी तुम्ही क्रेडिट देता त्याकरता खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्ही या ऊर्जेसोबत जुडलात आणि तुम्हीच तुमच्यामध्ये बदल घडवून आणले. हे कायम लक्षात ठेवा. दुसरं असं की ती जी अर्धी गोडी सुरू आहे ना, अर्धी आता झोपीची, ती अर्धी आहे ना 1 महिन्यात पूर्णपणे बंद होऊन जाणार. नका काळजी करू. ओके. आणि तुम्ही ठरवलं तर 15 दिवसातच एकदम गरजच नाही लागणार परत. ओके. तुम्ही ठरवा तुम्हाला किती दिवसात बंद करायची आहे आणि लागा कामाला. ओके. हां. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.